वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडही अडचणीत आलाय। वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर कोर्टात अर्ज दाखल झालाय। पोलिसांना एफआयआर दाखल करण्याच्या सूचना करण्याची अर्जाद्वारे मागणी करण्यात आली आहे। सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याची तक्रार आहे। 2 ट्रक 2 कार परळीतला प्लॉट आणि सोनं लुटल्याची ही तक्रार समोर येते आहे। तर सोलापूर कोर्टाने सुशील कराडला म्हणणं मांडण्याचे आदेश दिलेत। सुशीलसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार विरोधात तक्रार देण्यात आली आहे। सुशील वाल्मिक कराड व त्याचे 2 साथीदार अनिल मुंडे आणि गोपी गुंजेवार या तिघांनी यातील पीडित महिलेचा पती जो सुशील कराड याच्याकडे कामाच होता। सुशील कराड हा त्यास कायम म्हणायचा तू एवढे पैसे कसे काय कमवला, तुझ्याकडे 2 बलकर गाड्या कशा काय आल्या, 2 कार कसे काय, असे म्हणून कायम मारहाण करत होता। तो MIDC पोलीस ठाणे सोलापूर, CP ऑफिस सोलापूर यांनी त्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही। ते शेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।